नमस्कार. माझ्या अत्यंत लाडक्या मिथुन राशीच्या भावंडांनो, कसे आहात तुम्ही? आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल आणि तुमची देवावर श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात. पण सावधान, जर एक छोटीशी चूक झाली तर हाताशी आलेली मोठी संधी निसटू शकते. ही संधी पुन्हा मिळवण्यासाठी तुम्हाला कदाचित अनेक वर्षे वाट पाहावी लागेल. म्हणूनच मनापासून विनंती आहे की हा व्हिडिओ शांतपणे आणि पूर्ण पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री विष्णू नक्की लिहा. तुमचे एक पाऊल तुमच्या श्रद्धेच्या दिशेने तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जाईल. आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत दुर्मिळ योगाबद्दल. 29 मार्च 2026 म्हणजेच कामदा एकादशी. मिथुन राशीच्या लोकांसाठी ही एकादशी केवळ एक उपवास नाही, तर हे एक वरदान आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी गुरु बृहस्पती तुमच्याच राशीत म्हणजेच मिथुन राशीत पूर्ण बळानिशी विराजमान आहेत आणि चंद्र मघा नक्षत्रात प्रवेश करत आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, हा योग इतका दुर्मिळ आहे की तो तब्बल 19 वर्षांनंतर तुमच्या राशीसाठी जुळून आला आहे. कामदा एकादशी म्हणजे काय? कामदा या शब्दाचा अर्थच आहे इच्छा पूर्ण करणारी. तुमच्या मनात गेल्या अनेक वर्षांपासून एखादी इच्छा अडकून पडली असेल, एखादं स्वप्न अधुरं राहिलं असेल, तर ते पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. आकाशातून ग्रहांचे हे संकेत थेट तुमच्यासाठी आहेत. पण इथेच एक मोठा सस्पेन्स दडलेला आहे. ही एकादशी जितकी फलदायी आहे तितकीच ती नियमांच्या बाबतीत कडक आहे. एक छोटीशी चूक आणि तुमची ही सुवर्ण संधी कायमची जाऊ शकते. तुम्हाला कदाचित वाटेल की एका दिवसाच्या उपवासाने काय होणार? पण थांबा, पुराणातली एक कथा तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल. एक गंधर्व होता ज्याने नकळत एकादशीचा एक छोटासा नियम मोडला. त्या एका चुकीमुळे त्याचं सर्व तेज निघून गेलं, त्याचा सन्मान गेला आणि त्याला प्रचंड कष्ट सोसावे लागले. पण जेव्हा त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने कामदा एकादशीचं व्रत पूर्ण विधिवत आणि श्रद्धेने केलं, तेव्हा त्याला त्याचं हरवलेलं वैभव, सन्मान आणि रूप पुन्हा मिळालं. खुद्द भगवान श्रीकृष्णाने धर्मात्मा युधिष्ठिराला सांगितलं होतं की या एकादशीचं पुण्य हे अश्वमेध यज्ञापेक्षाही मोठं आहे. आता तुम्हीच विचार करा, तुमच्या आयुष्यात कुठे ना कुठे काहीतरी अडकलंय ना? कुणाचं लग्न ठरत नाहीये, कुणावर कर्जाचा डोंगर आहे, कुणाची नोकरी धोक्यात आहे, तर कुणाला स्वतःच्या हक्काचं घर हवंय. ही कामदा एकादशी तुमच्या आयुष्यातल्या या सर्व अडकलेल्या गाठी सोडवण्यासाठी आली आहे. फक्त तुम्हाला योग्य वेळी योग्य कृती करायची आहे. आता आपण वळूया तुमच्या करिअरकडे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, जो बुद्धीचा कारक मानला जातो. तुम्ही लोक उपजतच हुशार आहात. तुमची निर्णय क्षमता दांडगी आहे. पण कधीकधी अतिघाईत तुमच्याकडून चुका होतात आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. या कामदा एकादशीला गुरु तुमच्या लग्नात आहे. याचा अर्थ असा की तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक येणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा तुम्हाला प्रमोशन हवं असेल तर या काळात तुमचे शब्द लोकांवर प्रभाव पाडतील. मुलाखत असो वा ऑफिसमधलं प्रेझेंटेशन, तुमचं मत प्रभावीपणे मांडण्याची हीच ती वेळ आहे. पण लक्षात ठेवा, गुरु सध्या सरळ मार्गाने चालत आहे, तो वक्री नाहीये. याचा अर्थ असा की तुम्ही जे पेराल तेच उगवणार. जर तुम्ही आळस केलात किंवा बघू नंतर अशी वृत्ती ठेवलीत तर ही संधी तुमच्या हातून वाळूसारखी निसटेल. मनापासून प्रयत्न करा, कारण वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. एक छोटीशी सकारात्मक हालचाल तुम्हाला मोठी पदोन्नती किंवा नवीन ऑफर मिळवून देऊ शकते. पैशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मिथुन राशीच्या लोकांसाठी मी एक खास गुपित सांगणार आहे. या दिवशी पिवळ्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण पिवळा रंग हा गुरुचा प्रिय रंग आहे. जर तुमच्या आर्थिक स्थितीत चढ उतार येत असतील, पैसा येतो पण टिकत नसेल, तर या दिवशी पिवळ्या वस्तूंचं दान करणं तुमच्यासाठी भाग्योदय ठरू शकतं. पिवळे कपडे, बेसनाचे लाडू किंवा गूळ चणे एखाद्या गरजूला देऊन पहा. तुमच्या धनात वृद्धी होण्याचे मार्ग आपोआप मोकळे होतील. आणि हो, तुळशीच्या 11 पानांचा तो उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो नीट ऐका. हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमची आर्थिक तंगी दूर व्हायला वेळ लागणार नाही. पण तो उपाय नेमका काय आहे आणि तो कधी करायचा हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकत राहा, कारण प्रत्येक शब्द तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आहे. नात्यांबाबतीत बोलायचं झालं तर मिथुन राशीचे लोक थोडे भावुक असतात.
या कामदा एकादशीला तुमच्या आयुष्यातल्या नात्यांमध्ये एक महत्त्वाचा बदल घडू शकतो. जर तुमच्या जोडीदारासोबत काही वाद असतील किंवा कुटुंबात कटुता आली असेल तर हा दिवस ती कटुता संपवण्यासाठी सर्वोत्तम आहे. मनातून कोणाला तरी क्षमा करा किंवा कोणाची तरी माफी मागा. कामदा एकादशीचं व्रत तुमच्या मनातील मळभ दूर करतं आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा आणतं. ज्या तरुण तरुणींचे लग्न ठरण्यात अडचणी येत आहोत त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे आशेचा किरण आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाचीही फसवणूक करून किंवा खोटं बोलून कोणतंही नातं जोडू नका, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आज तुमच्या शब्दांमध्ये एक विशेष शक्ती आहे, त्यामुळे विचार करूनच बोला. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मिथुन राशीच्या लोकांना या काळात पोटाचे विकार किंवा श्वासाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. या दिवशी शक्य असल्यास उपवास करा, कारण उपवासामुळे केवळ मनच नाही तर शरीरही शुद्ध होतं. जर तुम्हाला प्रकृती अभावी उपवास करणं शक्य नसेल तर किमान सात्विक आहार घ्या. आणि सर्वात महत्त्वाचा नियम, या दिवशी तांदूळ अजिबात खाऊ नका. शास्त्रानुसार एकादशीला तांदूळ वर्ज्य मानले जातात, हे विसरू नका. तुमच्या शरीराची काळजी घेणं हीच खरी ईश्वर सेवा आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी खूप कमी ज्योतिषी तुम्हाला सांगतात. ही ती चूक आहे जी लोक वारंवार करतात. एकादशीच्या दिवशी कधीही तुळशीची पानं तोडू नका. लोक पूजेसाठी त्याच दिवशी पानं तोडतात, पण ही एक मोठी चूक आहे. यामुळे तुमच्या पुण्याला बाधा येते. तुम्हाला जर तुळशीची पानं अर्पण करायची असतील तर ती आदल्या दिवशी म्हणजेच 28 मार्चलाच तोडून ठेवा. ही छोटीशी खबरदारी तुमच्या उपासनेला पूर्णत्व देईल. तसेच या दिवशी कोणाचंही मन दुखवू नका. तुमच्या जिभेवर या दिवशी साक्षात सरस्वतीचा वास असू शकतो, त्यामुळे तुम्ही दिलेला आशीर्वाद जसा फळणार आहे तसाच रागाच्या भरात दिलेला शापही लागू शकतो. त्यामुळे शांत रहा आणि सर्वांशी प्रेमाने वागा. जर तुम्हाला आत्तापर्यंतची ही माहिती उपयुक्त वाटत असेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती हवी असेल तर एकदा पुन्हा आठवण करून देते. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्हाला नेमकी काय अडचण आहे ती कमेंटमध्ये लिहा. मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीन. तुमची एक कमेंट मला तुमच्यासाठी अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देते. आता आपण वळूया त्या विशेष उपायाकडे जो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. हा विधी नीट समजून घ्या. पहिली पायरी, 28 मार्चच्या रात्रीच 11 तुळशीची पानं तोडून एका स्वच्छ कापडात गुंडाळून ठेवा. दुसरी पायरी, 29 मार्चला ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे 4:42 ते 5:28च्या दरम्यान उठा. स्नान करून स्वच्छ पिवळे वस्त्र परिधान करा. तिसरी पायरी, भगवान विष्णूंच्या मूर्ती किंवा फोटोसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि ती 11 तुळशीची पानं त्यांच्या चरणाशी अर्पण करा. चौथी पायरी, शांत चित्ताने बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप करताना तुमची जी काही इच्छा असेल ती देवासमोर बोलून दाखवा. पाचवी पायरी, या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करा. ते दान तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला किंवा खरंच गरजू असलेल्या व्यक्तीला देऊ शकता. सहावी पायरी, संध्याकाळी तुळशीच्या रोपापाशी तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा घाला. हे 6 सोपे विधी जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने केलेत तर तुमच्या प्रगतीचा मार्ग कोणीही रोखू शकणार नाही. तुमच्या आयुष्यात येणारा हा बदल अचानक असू शकतो. कदाचित एक फोन कॉल, एक भेट किंवा एक छोटीशी घटना तुमचे पूर्ण आयुष्य बदलून टाकेल. आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन वळण घेऊन आला आहे. मला कमेंटमध्ये नक्की लिहा कामदा, जेणेकरून ही सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत आणि तुमच्या परिवारापर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा ज्यांची कामे गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळली आहेत. तुमचे एक शेअर कुणाचं तरी नशीब पालटवू शकतं आणि त्याचं पुण्यही तुम्हाला मिळेल. शेवटी माझ्या प्रिय मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात कितीही संकटं आली असली तरी खचून जाऊ नका. तुम्ही बुद्धिमान आहात, कष्टाळू आहात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही देवाचे लाडके आहात. ही कामदा एकादशी तुमच्या सर्व दुःखांचा अंत करण्यासाठी आली आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि नियमांचं पालन करा. तुमची स्वप्न पूर्ण होण्याची हीच ती योग्य वेळ आहे. मन शुद्ध ठेवा, कुणाबद्दलही वाईट विचार करू नका आणि श्रद्धेने पुढे चला. मी तुमची ज्योतिषवाणी नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हे राशी भविष्य कसं वाटलं हे मला कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राधे राधे. जय श्री विष्णू. पुढील पाऊल म्हणून तुम्हाला या एकादशीच्या दिवशी करायच्या विशिष्ट मंत्रांचा उच्चार कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास मला नक्की सांगा.